ती मापता आली पाहिजे, अप्रिशिएट करता आलं पाहिजे, कौतुक करता आलं पाहिजे. कौतुक करता पण आपल्यापेक्षा 2 मार्क, आपल्यापेक्षा 1 मार्क, आपल्यापेक्षा 10 पॉईंट जे मार्क आहेत ते कुणाला जर जास्त पडत असतील तर आपण त्याचं कौतुक करायला शिकलं पाहिजे. आपण त्याचं कौतुक करायला शिकलं पाहिजे. आपण त्याला जवळचं समजलं पाहिजे. बरोबर आहे. आपल्यापेक्षा कमी मार्क मिळणारे मित्र आपल्याला नको, कधीच नको. आपल्याला आपल्यापेक्षा 1 का होईना मार्क जास्त पडणारा मित्र आपल्याला आयुष्यात असला पाहिजे. आपल्यापेक्षा कमी मार्क पडणारे मित्र आपण जवळ बाळगायचे नाहीत. सगळ्यात महत्वाचं आहे. आपल्यापेक्षा ज्याला कमी मार्क मिळतात त्याला आपण जवळ बाळगायचं नाही. आपल्यापेक्षा जास्त मार्क ज्याला मिळतात त्याचं आपण अप्रिशिएशन करायचं. आपल्यापेक्षा जो चांगलं काम करतो त्याचं आपण अप्रिशिएशन करायचं. आपल्यापेक्षा जो चांगला राहतो, जो आपल्यासोबत खरं बोलतो, जो जग त्याला लाईक करतं, अशा व्यक्ती सोबत आपण राहायचं आणि आपण त्याचं कौतुक करायचं. त्याच्या सोबत आपण आपली नाळं जोडायची आणि आपण सुद्धा त्याच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करायचा. याला आपण सक्सेस म्हणायचं. लक्षात ठेवा. आपल्यासोबत जे मित्र राहतात ती आपली पहिलीच गाजर गवताची मित्र, बेशर्मी मित्र. आणि त्या बेशर्मी मित्रासोबत आपण गाजर गवत खातो आणि त्याच्यानंतर आपण सुद्धा त्या गाजर गवतासारखं होतो. आपल्याला हळूहळू फुलं येतात आणि आपल्याला आलेली फुलं नंतर छाटली जातात, काढून फेकावं लागतं. नाहीतर त्याच्यावर लोक काय मारतात, राऊंड अप मारतात. आणि एकदाच का राऊंड अप मारला आपल्या आयुष्याला तर मग आपण काय होतो, मुरझून जातो आणि मातीत मिसळून जातो. आपलं स्वतःचं अस्तित्वच राहत नाही. असं आपण बेशर्मी लोकांसोबत राहू नये, गाजरगावत्या लोकांसोबत राहू नये. आपण राहावं तर ते एकदम स्वच्छ चारित्र्यवान लोकांसोबत राहावं, ज्या डेलिब्रेट आहेत, स्मार्ट गोल डिसाईड केलेले आहेत, ज्यांना 2 मार्क आपल्यापेक्षा शिल्लक पडतात, ते सकाळी उठून आंघोळ करून विशेषमध्ये क्लासला येतात. त्या लेकरांसोबत आपण जगलं पाहिजे. बुरशील्या थोबाडाच्या लेकरांसोबत आपण बसलं पण नाही पाहिजे. त्यांना आपला तोंड त्याला दिसलं नाही पाहिजे. ही काळजी आपण घेतली पाहिजे. बुरशील्या थोबाडाची लेकरं आपल्या क्लासला आलीच नाही पाहिजेत. आपण त्याचं तोंड पाहू नये, कारण की आपलाही दिवस वाईट जातो. त्याने आपला पाहू नये हेही काळजी आपण घेतली पाहिजे. काय बुरशील्या थोबाडाची लेकरं त्यांना आपलं तोंड पाहू नये, आपणही त्याला आपलं दाखवू नये, ही काळजी आपण घेतली पाहिजे. कारण की ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काय प्रॉब्लेम देतं माहितीये का. आपलं सकाळी आपण 5 वाजता उठून आंघोळ करायची आणि 5 वाजता उठून आंघोळ केल्यानंतर ते 1 वाजता आंघोळ करतंय दुपारी इथून क्लासला गेल्यावर. आपल्या क्लासला 12 वाजता, 12 वाजल्यानंतर ती 1ला आंघोळ करतंय, 3ला परत त्याचं जेवण बिवण होतंय, तो पण ते मारायला येतंय ते जेवणासाठी. बरोबर आहे की नाही. आपण 5ला उठलेला तो क्लास संपवतो 12 वाजता, 12 वाजता जेवण झालं, 1ला अभ्यासाला बसले. बरोबर आहे की नाही. ही सायकोलॉजी जी आहे ना, ही लवकर उठण्याची सायकोलॉजी, लवकर फ्रेश होण्याची सायकोलॉजी, ब्रश करण्याची सायकोलॉजी, फ्रेश राहण्याची सायकोलॉजी, ही तुमच्या जीवनाला फ्रेश बनवते. त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला जे लोक राहतात त्या घाणेरड्या सवयीच्या लोकांपासून दूर राहा. घाणेरड्या लोकांपासून दूर राहा. घाणेरड्या लोकांच्या सवयीपासून दूर राहा. नाहीतर तुम्हाला सुद्धा घाणेरड्या सवयी अटॅच होण्यास वेळ लागणार नाही. त्याच्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. टू फाइंड द बेस्ट इन अदर्स. मी तेच बोललो अगोदर की दुसऱ्यामधला असलेला चांगुलपणा तो आपल्याला ओळखता आला पाहिजे. लक्षात ठेवा. दुसऱ्यामध्ये जी गोष्ट टॅलेंट जे आहे ते टॅलेंट आपल्यामध्ये का कमी आहे त्याची आपण परीक्षण केलं पाहिजे. त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि ते मिळवण्यासाठी, त्या गोष्टीमध्ये आपण प्रावीण्य मिळवण्यासाठी, त्या गोष्टीमध्ये आपण तरबेज होण्यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजेत हे आपण त्याच्या सल्ल्यात, त्याच्या मार्गदर्शनात राहून, त्याच्यासोबत जवळीक साधून आपण काय केलं पाहिजे, आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जर तेच शक्य असेल, ते जर करत असाल आपण, तर मग आपल्याला काय होतं, लोकांचं कौतुक. आता सगळ्यात महत्वाचं आपली जी सायकोलॉजी ना, लोकांचं कार्टन आपल्यामध्ये बाळू, अशी भूमिका जी असते ती सोडून द्यायला शिकलं पाहिजे. आपल्या आई मंडळी खूप खास असतात. आपल्या आई मंडळी काय करतात, आपल्या शेजारच्या लेकराला 2-3 मार्क शिल्लक पडले म्हणून त्यांना काय, त्याचा बापच प्रिन्सिपल आहे, त्याचं तर काय, त्याचे ते मामाच त्या शाळेत आहे. त्याच्यामुळे ही भूमिका सोडा अगोदर. आपल्या लेकराला काय, आपल्या लेकराला खूप काम करावं लागतात, भांडे घासावे लागतात, फरशी पुसावी लागते, हे सगळं सांगतात. आणि तसं सांगितल्यानंतर त्या लेकरालाही वाटतं बाबा आपली आई आपल्या बाजूने. हे काही नाही. आपलं वाटोळ्याकडे जाण्यासाठी आपण आपल्या सगळ्यात पहिली जी चूक आपण करतोय ते म्हणजे आपण लोकांचा आधार घेतो म्हणजे एक्सक्यूज देतो आपण. आणि एक्सक्यूज द्यायला आपण शिकलं पाहिजे का. एक्सक्यूज द्यायला आपण टाळलं पाहिजे. एक्सक्यूज टाळली पाहिजे. जेव्हा आपण एक्सक्यूज, मला जागाच नाही आली सर, रात्री मी तुमच्या शब्दार्थ पाठ करत होतो, रात्रीचे 2 वाजले, 2:30 वाजता मोबाईल हातात आला, 3 ते 4 मोबाईल बघितला, 3 ते 4 मोबाईल बघितला, सकाळी उठून डायरेक्ट दिसलं 7:45 वाजले होते. मग 7:45ला चाललो सर बिना ब्रश केल्याचाच क्लासला. कळतंय का हे. ही जी भूमिका आहे ना, ही भूमिका तुम्हाला एक दिवस आपल्या नदीच्या सारख्या घाण पाण्यात ढकलणार आहे, घाण आयुष्यात ढकलणार आहे, दुर्गंधी आयुष्यात ढकलणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, ज्या गोष्टी दुसऱ्यांकडे चांगल्या आहेत त्या गोष्टी आत्मसात कराव्या लागतील. तेव्हा आपण त्यांच्यासोबत कम्पीट करू शकतो. कळतंय का. आपल्याला जर आपल्या सोबतच्या लोकांसोबत कम्पीट करायचं असेल म्हणजे
काय करायचं, कॉम्पिटिशन करायचं असेल, सामना करायचा असेल, त्यांच्यासोबत आपल्याला त्यांच्या सहवासात जगायचं असेल आणि त्यांच्यापुढे त्यांच्यापेक्षा 2 मार्क आपल्याला शिल्लक मिळावे ही जर अपेक्षा असेल तर आपल्याला त्यांच्यापेक्षा काहीतरी चांगलं करण्याची गरज आहे. 2 गोष्टी आपल्यात चांगल्या, 2 गोष्टी त्याच्यात चांगल्या, त्याच्याकडच्या 2 गोष्टी आपण शिकून घेणं म्हणजे आपल्याकडे 4 गोष्टी चांगल्या करून घेणं, त्याच्या 2च ठेवणं असं नाही, तर त्यालाही आपण बरोबरीने घेऊन चालणं आणि याच्यामध्येच एक बॉन्ड बनतो. याच्यामध्ये जे काही डेव्हलपमेंट आपल्या स्वतःचं होतं ते डेव्हलपमेंट, ऑलराऊंड डेव्हलपमेंट जे आहे ते स्मार्ट गोल्सच्या द्वारेच होऊ शकतं, त्याच्याशिवाय होत नाही. टू लिव्ह द वर्ल्ड बीट बेटर वेदर बाय. बघा हे जे जग आहे ना, हे जग जे आहे या जगामध्ये जगत असताना या जगामध्ये लोकांनी तुमचं नाव घेतलं पाहिजे, आहे त्या परिस्थितीतून कुठेतरी वरच्या लेवलला आपण गेलं पाहिजे, ही भूमिका आपली असली पाहिजे. नाहीतर आपले वडील गाडी चालवतात म्हणून आपण क्लीनर झालो आणि क्लीनर म्हणून आपण आता आयुष्य काढायचं ठरवलं कारण की आपले वडील ड्रायव्हर होते आणि आपणही क्लीनर झालो. याचा अर्थ असा होत नाही की आपण प्रगतीकडे गेलो आहोत, उलट आपण अधोगतीकडे गेलो. आपण आपले वडील जर गाडी चालवत असतील तर आपण 4 गाड्या घेण्याचा प्रयत्न करावा की जेणेकरून आपण 4 गाड्याचे मालक आहोत. आपले वडील ड्रायव्हर होते पूर्वीच्या काळामध्ये. आपण जर आपले जर वडील पोलीस असतील तर आपण PSI, डेप्युटी कमिशनर या वरच्या लेवलच्या परीक्षा आपण पास केल्या पाहिजेत, जेणेकरून आपण लोक नाव घेतील की या कुटुंबाने प्रगती केली. नेमका आपला प्रॉब्लेम असा आहे की आपण आपल्या आसपासची जी लोक आहेत ती अर्धा कप पितात, आपण 2-2 कप 3-3 कप थोडीशी तंबाखू आणि या सगळ्या गोष्टीकडे आपण झुकत चालतो. आपल्याकडे प्रॉब्लेम असा होतो की आपल्याला जी केंद्रस्थानावर जे अल्टिमेट गोल ठरवून जी लोक जगतात ती लोक नाहीच आपल्या आजूबाजूला. ती लोक आपल्या आजूबाजूला असली पाहिजे की ज्यांना अल्टिमेट गोल आहे. ज्यांच्याकडे ध्येयच नाही ती लोक कुठेच मार्गक्रमण करू शकत नाही, ती लोक पुढे जाऊ शकत नाही. आणि पुढे जाण्यासाठी ध्येयच महत्वाचं आहे. ते अल्टिमेट गोल जे आहे ते आपल्याला सक्सेस ठरवण्यासाठी, सक्सेस मिळण्यासाठी महत्वाचं आहे. बीट बेटर म्हणजे थोडंसं चांगलं. जे जग आज आहे त्याच्यात थोडंसं चांगलं जग घडवणं, थोडंसं पुढे जाणं, थोडंसं मोठं होणं हे खूप जास्त गरजेचं आहे. बीट बेटर म्हणजे काय, थोडंसं का होत नाही. आपण काय केलं पाहिजे त्याच्यामध्ये, गुड बेटर बेस्ट माहिती असेल ना, गुड बेटर आणि बेस्ट, तर थोडंसं बेटर त्याच्यापेक्षा चांगलं करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. वेदर बाय हेल्दी चाइल्ड, गार्डन पॅच. हेल्दी चाइल्ड, निरोगी जीवन आपण जगलो पाहिजे, निरोगी आयुष्य आपलं असलं पाहिजे. गार्डन पॅच, काय करावं लागेल आपल्याला, सोशल कंडिशन आपल्या मनामध्ये ठरवून द्यावं लागेल की समाजाची जी रीत आहे आपल्याकडे बघण्याची, समाजाचा तो दृष्टिकोन आहे आपल्याकडे बघण्याचा, तो दृष्टिकोन जसा आहे तसा न ठेवता तो बदलण्याची गरज आहे. लोक आपल्याला खोटारडं म्हणत असतील तर लोक खोटारडं का म्हणतात याची परिणाम आपण शोधले पाहिजेत. आणि आपल्याला लोक नावं ठेवणारी जी लोक आहेत त्यांना उत्तर देण्यासाठी तुम्ही त्यांना आम्हाला का खोटारडा म्हणला म्हणून तुला 2 कानाखाली मारतो असं न ठरवता आपण त्यांना 4 वेळेस आपण असं बोललं पाहिजे की त्यांना हे जाणवलं पाहिजे की याच्यासारखं लेकरू. आपलं परसेप्शन चुकीचं होतं, आपला अंदाज चुकीचा होता आणि तो अंदाज चुकीचा ठरवण्यासाठी आपल्याला 1-2 या रेशोमध्ये आपल्याला त्यांना पनिशमेंट द्यावी लागणार नाही. आपण माझं यावेळेस अभ्यास झाला नाही ना, काकडे सरांनी 2 छड्या मारल्या. पुढच्या वेळेला दाखवतोच काकडे सरांना पुढचा सगळा लेसनचे सगळे हार्डवर्क पाठ करू की बदला असंही असू शकतो की दाखवतो नदीच्या काठावरती बसतो, 2 दगड फेकून मारतो का दगडात तर घ्या, असंही होऊ शकतं कदाचित. त्याचं पर्यायी उत्तर 2-3 आहे. पर्यायी उत्तर 2-3 आहेत की तुम्हाला काय करावं लागेल, एक बॅड पॅच जो आहे ना तो आपल्याला शोधून काढावा लागेल, एक गुड पॅच जो आहे तो आपल्याला शोधून काढावा लागेल.